नमस्कार, मी ॲडव्होकेट रवींद्र नरभवर युवा संवाद चॅनलमध्ये आपलं स्वागत। आजचा जो विषय आहे तो आपली जी अडकलेली रक्कम असेल ती वसुली करण्यासंदर्भातला दावा कसा, कुठे आणि कोणाकडे दाखल करावा या संदर्भातला। जर आपण बिझनेसमन असाल, जर आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करत असाल, तर या व्यवसायाच्या निमित्ताने आपण अनेक लोकांची आर्थिक देवाणघेवाण करतो आणि ह्या आर्थिक देवाणघेवाणमध्ये बऱ्याच वेळेस आपण बिल, हुंडी, चलन, पावत्या, वचनचिठ्ठी किंवा चेक अशा स्वरूपातलं एक डॉक्युमेंट्स आपण देवाणघेवाणचा या व्यवहारामध्ये वापरतो आणि हा व्यवहार जो आहे हा पारंपरिक पद्धतीने सुरू असतो। पण हे सगळं चालू असताना जर एखाद्या व्यक्तीने आपल्याकडनं वस्तू घेतल्या, माल घेतला आणि जर ती रक्कम आपल्याला परत केली नाही, दिलेल्या वेळेमध्ये त्याने आपल्याला दिली नाही, तर मग आपण काय करावं? तर याच्यासाठी कायदेशीर स्वरूपामध्ये आपल्याकडे दोन पर्याय उपलब्ध असतात। एक असतो क्रिमिनल स्वरूपाचा, दुसरा असतो सिव्हिल स्वरूपाचा। तर क्रिमिनल स्वरूपाचा जो वसुलीचा दावा आहे तो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट सेक्शन 138 अंतर्गत आपल्याला क्रिमिनल कोर्टामध्ये दाखल करता येतो आणि त्याच्यामध्ये क्रिमिनल कोर्टाच्या प्रोसिजरप्रमाणे ती रक्कम जी आहे चेकची ती तुम्हाला वसूल करता येईल। पण समजा तुमच्याकडे चेक नसेल आणि तुमच्याकडे काही व्यापारिक स्वरूपाचे काही पावत्या असतील किंवा चलन असेल किंवा एखादी डॉक्युमेंट्स असेल तुम्ही करून घेतलेलं त्या व्यवहाराच्या संदर्भातला, किंवा वचनचिठ्ठी असेल किंवा ॲग्रीमेंट असेल, तर मग अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस आपल्याला सिव्हिल प्रोसिजर कोडच्या ऑर्डर 37 प्रमाणे वसुलीचा दावा सदर इसमाच्या विरोधात किंवा सदर संस्थेच्या विरोधात दाखल करता येतो। आता हा वसुलीचा दावा जो आहे हा समरी स्वरूपाचा दावा आहे आणि त्याच्यामुळे सिव्हिल कोर्टामध्ये सुद्धा हा दावा अतिशय फास्ट गतीने प्रोसीड होतो। ह्या दाव्याला साधारणपणे 6 महिन्याचा कालावधी लागतो, म्हणजे 180 दिवसामध्ये या दाव्याचा सगळा निपटारा होतो। हा समरी असल्यामुळे याच्यामध्ये जो सिव्हिल प्रोसिजर कोडमधल्या ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या गोष्टी याच्यामध्ये येत नाही किंवा ती प्रोसिजर इथे ॲप्लिकेबल होत नाही। तर ऑर्डर 37मध्ये आपल्याला वसुलीचा दावा दाखल करता येतो, परंतु हा दावा दाखल करताना आपल्याला काही गोष्टी किंवा ती लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जेव्हा तुम्ही हा वसुलीचा दावा दाखल करता त्यावेळेस दावा ज्या व्यक्तीच्या विरोधात किंवा ज्या संस्थेच्या विरोधात किंवा ज्या व्यापारी फर्मच्या विरोधात तुम्ही करणार आहात, तर हा व्यवहार जो आहे हा 3 वर्षाचा आतील असला पाहिजे। जर हा 3 वर्षाचा वरचा असेल तर मग तुम्हाला डिले कंडोलेशनचा अर्ज देऊन तो पुन्हा मंजूर करू नये, पण साधारणपणे नियमानुसार तुम्हाला 3 वर्षाच्या आतमध्ये तुमचा जी काही रक्कम असेल, कायदेशीर येणे रक्कम असेल, ती रकमेचा दावा तुम्ही संबंधित कोर्टासमोर दाखल करून तुमचा जी रक्कम आहे ती वसूल करू शकता। आता हा समरी स्वरूपाचा दावा असल्यामुळे या ऑर्डर 37मध्ये या 180 दिवसामध्ये याचा निपटारा होतो। तर मग काय होतं की तुम्ही दावा दाखल केल्यानंतर या दाव्याची प्रथम सुनावणी होते आणि संबंधित जो काही इसम आहे किंवा जी फर्म आहे त्याच्या विरोधात समन्स काढला जातो आणि त्याला साधारणपणे 10 दिवसाची वेळ दिली जाते। त्यानंतर त्याने 10 दिवसाच्या आतमध्ये त्याचं लीव टू डिफेंडचं पिटिशन दाखल केलं नाही तर मात्र एक्स पार्टी सुनावणी होते आणि हा जी काही रक्कम तुम्ही मागणी केली आहे ही रक्कम जी तुमचे काही डॉक्युमेंट्स आहेत, जे काही तुमचं येणं आहे, हे सगळं गृहीत धरून कोर्ट तुमच्या बाजूने हा निकाल देऊन टाकतं आणि मग ही रक्कम तुमची त्वरित वसूल होते। तर हा व्यापाऱ्यांसाठी किंवा जे कोणी बिझनेसमन असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारे व्यक्ती असतील आणि त्यांच्याकडे हुंडा, बिल, चलन किंवा चेक किंवा करारनामा अशा स्वरूपाचं काही डॉक्युमेंट्स तुमच्या देण्याघेण्यामध्ये तुम्ही वापरत असाल आणि ते जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर अशा वेळेस तुम्हाला जर कोणी पैसे देण्यास अनाकानी करत असेल तर तुम्ही ह्या प्रोसिजरचा वापर करून तुमचा पैसा जो आहे किंवा तुमची अडकलेली जी रक्कम आहे ती कोर्टाच्या मार्फत सनदशीर मार्गाने वसूल करून घेऊ शकतात। धन्यवाद।